मातीच्या काडीला असा गूल असतो, त्याला वास असतो, त्यामुळे किडा आळी काही सुद्धा आपल्या तांदळामध्ये धान्यामध्ये कोणतेही ज्वारी असो, गहू असो किंवा तांदूळ असो। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत। आता व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। तर मी गावावरून आणलेले तांदूळ आहेत ते साफ करायचे आहेत मला। वर्षभराचे मी साफ करून ठेवते, त्याच्यात आळी किडा असं काही सुद्धा होत नाही वर्षभर साफ करून ठेवल्याच्या नंतर। तर मी ठेवता वेळी पण तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकलेल्या आहेत। वर्षभर असे धान्य आपलं टिकवून ठेवायचं असेल आपल्याला तर ह्या वस्तू टाकल्या तर आपलं धान्य आहे ते खराब होत नाही, त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही नक्कीच टाका। तर आता चहा वगैरे झालेला आहे, तर चला चहा घेऊ। तर इथे बघा तांदूळ आणलेले आहेत गावावरून। तर हे बघा तांदूळ गावावरून आणलेले आहेत, तर हे साफ करून घ्यायचे आहेत। बघा ओमकार पण बसलेला आहे, विघ्नेश पण बसलेला आहे, इकडे टीव्ही पण चालू आहे। तर यांना पण चहा द्यायचा आहे। तर विघ्नेशला माझा भात पाहिजे होता, तर भात सुद्धा मी केलेला आहे आता। तर टीव्ही बघायची चाललेली आहे, इकडे टीव्ही पण चालू आहे। तर आपला चहा पण झालेला आहे। तर बघू किचन मध्ये। तर हा बघा चहाला उकळी पण आलेली आहे आपल्या। इकडे जिरा राईस भात पण थोडासा लावलेला आहे, कारण विघ्नेशला पाहिजे होता ना म्हणून लावलेला आहे। आणि इकडे दूध पण तापत ठेवलेला आहे। भात मी हा बनवलेला आहे ना तो जिरा राईस आहे, पण जिरा राईस व्हाईट असतो आणि याच्यामध्ये ना हळद टाकल्या। विघ्नेशला भातामध्ये हळद पाहिजे होती थोडीशी, मम्मी हळद टाक सांगितलं होतं त्यांनी म्हणून टाकलेली होती। तर आता बाहेर त्याला नेऊन देते। झालेला आहे भात आपला। तर त्याला भूक लागलेली होती, सकाळी काही जास्त खाल्लं नव्हतं त्यांनी, त्यामुळे आता त्याला नेऊन देते। इथं ठेवलंय बघ, एक आहे। आता मी पण चहा पिते। हा बघा ओतलेला आहे चहा। तर चला हॉल मध्ये बसून चहा पिते। तर आता मी पण चहा पिऊन घेते। चहा प्यायली, त्यानंतर चहाची भांडी, विघ्नेश जेवलेल्याची भांडी, ती सर्व भांडी आहे ती मी घासून घेतली आणि म्हटलं आता तांदूळ साफ करायचे आहेत ते तांदूळ साफ करून घेऊ। कालपासून मी तांदूळ साफ करते, कारण 2 ते 3 दिवस मला साफ करायला लागतात, कारण 8 ते 9 पहिली माझे तांदूळ गावावरून आणलेले असतात। कारण वर्षभराचे साठवण्याचं धान्य असताना मी गावावरून घेऊन येत असते मे महिन्यामध्ये, कारण इथं किलोवर आपल्याला परवडत नाही। जर गावावरून आणलं ना तर पहिलीवर आपल्याला परवडतं, त्यामुळे मी गावावरूनच धान्य सर्व आहे ते घेऊन येते। ज्वारी गहू हे सर्व मी धान्य गावावरूनच आणत असते। आता मी तांदूळ साफ केलेले आहेत, सर्व तांदूळ आहेत ते गोणीत बांधले आणि वरच्या हॉल मध्ये आणून ठेवलेले आहेत। तर ते तांदूळ ठेवता वेळी 3 वस्तू कोणत्या टाकणार आहे त्या तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे। तर मी अशी धान्यामध्ये त्या 3 वस्तू आहेत ते टाकत असते, म्हणजे वर्षभर धान्य आहे ते टिकून राहतं चांगलं, आळी वगैरे किडा काही सुद्धा होत नाही, मस्त असं आपलं धान्य आहे ते वर्षभर राहतं। तर दाखवणार आहे तुम्हाला 3 वस्तू कोणत्या आहेत। तर बघा इथे बघा तांदूळ सुद्धा मी वरती आणून ठेवलेले आहेत, तुम्हाला दाखवते। तर हे बघा तांदूळ सुद्धा मी वरती आणलेले आहेत साफ केलेले। आता आपल्याला ह्या ड्रम मध्ये ना भरून ठेवायचे आहेत। तर चला हे तांदूळ आहे ते खाली ओतणार आहे, कारण तांदळामध्ये आपल्याला पावडर सुद्धा टाकायची आहे। ती कोणती पावडर आहे तुम्हाला दाखवते। हे तांदूळ आहेत ना सगळे ते लादीवरती ओतून घेते अगोदर। तांदूळ मी लादीवरती ओतायच्या अगोदर सर्व लादी आहे ती व्यवस्थित एकदम स्वच्छ झाडू मारून घेतलेली होती, त्यानंतर पुसून सुद्धा घेतलेली होती आणि मगच तांदूळ खाली ओतलेले आहेत। कारण आपले जे तांदूळ असतात ना ते खाण्याची वस्तू आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कीटकनाशक जाऊ नयेत म्हणून मी लादी पुसून झाडून सर्व काही घेतलेली होती। त्यानंतर ही बघा ही आहे ती बोरिक पावडर आहे। तर ही धान्यामध्ये कुठल्याही धान्यामध्ये टाकली की किडा आळी काही सुद्धा होत नाही, म्हणून मी दरवर्षी धान्यामध्ये ही पावडर टाकत असते। आता तुम्ही विचाराल ही पावडर कुठं भेटेल, तर ही पावडर ना आपल्याला मेडिकलमध्ये भेटून जाईल। मेडिकलवाल्याला जर तुम्ही सांगितलं अशी बोरिक पावडर द्या धान्यामध्ये टाकायची असते ती, तर ती लगेच देतील तुम्हाला। छोटं पॉकेट आणा किंवा मोठं पॉकेट आणा, 1 वर्ष फ्रीजमध्ये ठेवायची। जर फुडली ना बोरिक पावडर तर फ्रीजमध्ये ठेवायची, राहिलेली असते ती, म्हणजे आपली पावडर असते ती चांगली राहते। कधी आपण धान्य आणलं तर त्याच्यामध्ये टाकू शकतो, खराब होत नाही। तर ही बोरिक पावडर आहे ते 15 किलोला 3 चमचे वापरायचे असतात, नाश्त्याचे 3 चमचे वापरायचे असतात। तर माझे 30 किलो तांदूळ आहेत त्यामुळे मी 6 चमचे वापरणार आहे। तर
सर्व पावडर मी सगळीकडून पसरून टाकून घेतली. त्यानंतर सगळी पावडर मिक्स सुद्धा करून घेतली. आता आपल्याला या ड्रममध्ये आहे ना तांदूळ टाकायचे आहेत. त्या अगोदर या ड्रममध्ये काय काय टाकायचं आहे खाली तळाला ते तुम्हाला सांगते. अशी बोरीक पावडर तळाला, डबा असो ड्रम असो काय असो, आपण ज्या भांड्यामध्ये ठेवतोय ना धान्य आपलं, त्या भांड्याला ना खाली तळाला अशी बोरीक पावडर आहे ती टाकून द्यायची. म्हणजे खालूनच आपलं धान्य चांगलं राहिलं की वरती पण आपलं धान्य चांगलं राहतं. आता तुम्हाला सांगणार आहे तळाला अनेक वस्तू आपल्याला टाकायची आहे. ती म्हणजे ही वस्तू आहे, ह्या लवंगा आहेत. घरामध्ये आपल्या ह्या लवंगा भेटल्या जातात, तर काय आपल्याला बाहेरून आणावे लागत नाहीत. आपला जो गरम मसाला असतो त्यामध्ये, तर या लवंग मधली ना आपण 5 ते 6 लवंगा खाली तळाला टाकायच्या आहेत. घुंगरूवाले असतात ना अशी लवंग घ्यायची आहे. घुंगरू जे पडलेत ती घ्यायची नाही. 5 ते 6 लवंगा घेते. तर इथे बघा 6 लवंगा घेतलेल्या आहेत. आता आपण या ड्रमच्या तळाला टाकू. अशा टाकायच्या आहे आणि 2 टाकू आपण. लवंगा टाकून घेतलेले आहेत. आपण आता तांदूळ टाकायचा आहे याच्यावरती. आता आपण या ड्रम मध्ये तांदूळ ओतून घेऊ. एकसारखे करून घ्यायचे तांदूळ, म्हणजे जी पावडर खाली टाकलेली असते आणि लवंगा टाकलेल्या असतात त्या विस्कटत नाहीत, आहे तशाच खाली राहतील. तुम्हाला मी दाखवलं आता बोरीक पावडर ड्रमच्या तळाला टाकली, त्यानंतर लवंग सुद्धा टाकून घेतली. तर लवंग आपल्याला का टाकायचे आहे, तर लवंगाच्या वासेमुळे आपल्या धान्यामध्ये आळीव होत नाही. तर लवंग खूप चांगली असते. आपल्या शरीराला सुद्धा अख्खा मसाला हा चांगला असतो, त्यामधलीच ही लवंग आहे. तर लवंगच्या वासेमुळे आळीव होत नाही. आळीला खूप मोठं हे औषध जालिम आहे. त्यामुळे वर्षभर जर आपल्याला धान्य टिकवून ठेवायचे असतील तर आपण लवंग टाकायची, म्हणजे आपलं धान्य खराब होत नाही. मध्यभागी आल्यानंतर सुद्धा मी लवंग टाकलेले आहेत. त्यानंतर आता आणि त्याच्यावरून तांदूळ होते. तांदळामध्ये मी 2 वस्तू कोणत्या टाकल्या त्या तुम्हाला दाखवल्या, सांगितल्या. तर तिसरी वस्तू कोणती आहे ती तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. ती म्हणजे 1 रुपयामध्येच येते, जास्त पैसे लागत नाहीत. ती म्हणजे ही वस्तू आहे आपलं माचीस. 1 रुपयामध्येच फक्त माचीस येतं. तर जास्त खर्च न करता 1 रुपयाच खर्च करायचा आपल्या धान्यासाठी. तर भरलेली ही माचीस आहे. तर ही बघा पूर्ण भरलेली माचीस आहे. अशी भरलेली पूर्ण माचीस आहे. ती मध्ये ठेवायची आहे, धान्याच्या तळाला पण नाही आणि वरती पण नाही, एकदम मधोमध सेंटरला ठेवायची. आणि त्याच्यावरून आपलं जे काही धान्य असतं ते ओतायचं, म्हणजे आपल्या धान्यामध्ये आळी किडा काही सुद्धा होत नाही. कारण माचीच्या काडीला असा गूल असतो, त्याला वास असतो, त्यामुळे किडा आळी काही सुद्धा आपल्या तांदळामध्ये धान्यामध्ये कोणतेही ज्वारी असो गहू असो किंवा तांदूळ असो, त्या वासामुळे गूल असतो ना हा, त्याच्या वासामुळे आपलं धान्य खराब होत नाही. कारण तर घरगुती उपाय 1 रुपयामध्ये कसा वाटला तुम्हाला? आता मी अर्ध्याला वरती ड्रम भरून घेतलं. त्यानंतर हे माचीस भरलेलं आहे ते मध्यभागी तांदळाच्या ठेवून दिलं आणि त्याच्यावरून तांदूळ आहे ते ओतून घेते. आता सर्व तांदूळ आहेत ते ठेवून झालेले आहेत आपलं. तर मी तुम्हाला दाखवल्या 3 वस्तू कोणत्या होत्या. ह्या 3 वस्तू जर तुम्ही धान्यामध्ये कोणत्याही धान्यामध्ये जरी टाकल्या, ज्वारी गहू या धान्यामध्ये कोणत्याही टाका, तुमच्या धान्याला कीड लागणार नाही, आळी होणार नाही. त्यानंतर एकदम आहे असंच धान्य राहतं. त्यामुळे अशा जर ह्या 3 वस्तू टाकल्या, घरगुतीच आहेत, जास्त काही महाग नाही. 1 रुपयाचं माचीस, त्यानंतर लवंगा असतात त्या घरातच असतात आपल्या, आपण अख्खा मसाला आपला त्या घरी असतोच, त्यामधल्याच लवंगा घ्यायच्या, त्याच टाकायच्या. त्यानंतर बोरीक पावडर आहे, ती काही जास्त महाग नाही. ती तुम्ही 60 रुपयाचा एक बॉक्स आणलं ना, तुम्हाला 1 वर्ष टिकून राहील. का आपण सारखंच टाकत नाही बोरीक पावडर, फक्त वर्षातून एकदाच टाकतो. मग 60 रुपयाचं जरी आणलं किंवा 50 रुपयाचं जरी तुम्ही बॉक्स आणलं तरी सुद्धा तुम्हाला 1 वर्ष जाईल ते बोरीक पावडरचं. त्यामुळे ह्या 3 वस्तू तुम्ही नक्कीच टाकत जावा धान्यामध्ये. धान्य तुमचं एकदम मस्त छान राहील आणि किडाळी होणार नाही, एकदम फ्रेश राहील. आपल्याला असं वाटतं की जास्त धान्य आणल्यानंतर खराब होतं, भोंग होतात किंवा किडं होत आहेत, कसं ठेवायचं धान्य, नको ठेवायला असं वाटतं. पण ह्या 3 वस्तू टाकल्यानंतर बघा तरी तुम्ही प्रयोग करून किती छान आपलं धान्य राहतं या. तर चला आता खाली जाते, आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते. पूर्ण सगळी भरलेली आहे, पावडर वगैरे सर्व अंगावरती उडलेले आहे. तांदूळ साफ केले, ती सुद्धा पावडर उडलेली आहे. तर
आता आंघोळ करून घेते आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा बनवायचा आहे। तर चला तर मी खाली जाते आणि आंघोळ केल्याच्या नंतर तुमच्यासोबत बोलते। तर ही बघा बोरिक पावडर आहे, ती थोडी वरून टाकते। अशी बोरिक पावडर वरून पण टाकायची आणि खालच्या साईडला पण टाकायची, म्हणजे आपलं धान्य आहे ना ते चांगलं राहतं। आता याला ना झाकण लावते। आता एका महिन्यानेच आपल्याला या ड्रमला खोलायचं। एका महिन्यानंतर आपल्याला हे तांदूळ आहेत पावडर टाकलेली ते खाया घ्यायचं। जर आपल्याला खाया लागणार असतील तर ते बाजूला ठेवायचे। एका महिन्यानंतरच कुठलंही धान्य पावडर टाकल्यानंतर खाया घ्यायचं असतं। पावडर टाकल्याने काही सुद्धा आपल्याला त्या पावडरीचा परिणाम होत नाही खाद्यपदार्थामध्ये, कारण पावडर पण ती धान्यासाठीच असते। म्हणून एक महिना झाल्याच्या नंतर आपल्याला धान्य काढायचं आहे यामधलं। तर बाजूला ठेवलेले आहेत मी तांदूळ, तुम्हाला दाखवते। तर इथं बघा हे तांदूळ ठेवलेले आहेत मी बाजूला काढून, इथं ठेवलेले आहेत। तर एक महिनाभर यामधले लागतील तेवढे वापरायचे आणि नंतर आहे ते या ड्रम मधले काढणार आहे। तर चला तर मी खाली जाते, आंघोळ करते, त्यानंतर तुमच्याशी बोलते। चहाला आता आपल्या उकळी आलेले आहे, चहामध्ये दूध टाकून घेऊ। आता दूध टाकलेलं आहे, चहा आपली चांगली उकळून देते। मी भात लावते कुकरला। आता चहा पण झालेला आहे, चहा खूप आटलेला आहे, तर चहामध्ये थोडंसं दूध टाकते। हा चहा आहे तो वडिलांना देते अगोदर। तर चला सर्वांनी चहा गेला या, तांदूळ वगैरे सगळे ठेवून दिले, त्यानंतर आंघोळ केली आणि आता चहा केलेला आहे। दुसरी वेळ ही चहा करण्याची, कारण थोड्या वेळापूर्वीच म्हणजे 5:30 वाजता मी चहा बनवलेला होता, पण वडील आलेले होते त्यामुळे त्यांना पण बनवलेली होती आणि मला पण बनवलेले होते। वडील कामावरती गेलेले होते, ते तिकडूनच कामावरून डायरेक्ट माझ्या इकडे आले, कारण त्यांना मुलांना बघायचं होतं। खूप दिवस झाले माझ्या घरी आले नव्हते, त्यामुळे ते आलेले आहेत। तर त्यांना चहा दिला आणि मी पण थोडासा घेते, म्हणजे मस्त वाटेल। आता भात सुद्धा आपला झालेला आहे, शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत। तर हा बघा 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, भात आपला झालेला आहे। तर बंद करते मी गॅस। पिठलं आणि भाकरी करायची आहे, तर करून घेते पिठलं आणि भाकरी, म्हणजे स्वयंपाक आपला सगळा झालेला आहे। आता कुकर झालेला आहे, कुकर उतरून ठेवते। जो आपण कुकरला भात लावलेला होता ना तो कुकर आहे, तो खालच्या ड्रावर मध्ये उतरवून ठेवला। त्यानंतर शेगडी चालू केली, शेगडीवरती पातेलं ठेवलं। पातेलं गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं। त्यानंतर जिरं टाकलं, मोहरी टाकली। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकून घेतली। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा टाकल्या। आता आपल्याला बेसिक मसाले आहेत ते टाकायचे आहेत। बेसिक मसाल्यामध्ये मी काय टाकलं, धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चांगला हा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे, तर मी ते 2.5 ग्लास पाणी ओतणार आहे। या आदनाला ना पिठल्याच्या उकळी येऊन द्यायची आहे। खळखळ उकळी आली त्यानंतरच आपल्याला पीठ सोडून हलवून घ्यायचं आहे। तर चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलं। त्यानंतर आता उकळी सुद्धा आलेली आहे आपल्या पिठल्याच्या आदनाला। आता यामध्ये पीठ सोडून हलवून घेऊ। तर पीठ आपण उकळीवरतीच सोडायचं, म्हणजे आपल्या पिठल्याच्या याच्यामध्ये गुठळी होत नाही। तर आता पिठल्यामध्ये आपण पीठ सोडून चांगलं हलवून घेऊ। आता आपल्या पिठल्याच्या आदनामध्ये ना सर्व पीठ आहे ते सोडून घेतलं, हलवून घेतलं। मस्त पिठलं आपलं तयार झालेलं आहे। मधल्या शेगडीवरती ठेवलं, कारण आपल्याला इकडे भाकरी घालून घ्यायची आहेत। वगैरे भाजून घेते आणि जेवण करून घेते। भूक तर सगळ्यांना लागलेली आहे, रात्रीच्या 9:30 वाजलेले आहेत। आता माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे। तुम्हाला समजत असेल किती गरम होते चेहऱ्यावरून माझ्या, कारण घाम पण खूप आलेला आहे। आता मी बाहेर जाणार आहे फॅन खाली थोडी, आणि त्यानंतर जेवण करून घेणार आहे। भूक पण लागलेली आहे आणि व्हिडिओचा एंड पण मी इथंच करणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका।
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.